पण जर रक्षासूत्र बांधलं नाही तर कसं काय फरक पडतो, काय असं होतं? तसं काय नाहीये, ती आपली भावना आहे, तो प्रेम आहे. आता तुम्हाला कोणाच्या मित्राच्या लग्नाला बोलवलं आणि तुम्ही नाही गेलं तर काय फरक पडणार? नाही. नाही. कसं पडणार ना, मित्राचं आहे ना, ती भावना आहे, ते बंध आहेत. तसं जर बहिणीने राखी नाही बांधली तर भावालाही दुःख होतं आणि बहीण भावाला राखी बांधू शकते तर बहिणीलाही दुःख होतं. केव्हा? ज्यावेळी फरक पडतो, ज्यावेळी नातं असतं, संबंध असतो, प्रेम असतो, काळजी असते तेव्हा. नाहीतर बांधलं काय आणि ना बांधलं काय. नाही. ते कारण असं एक होतं, की आजकाल आम्ही बघितलं सोशल मीडियावरती किंवा आजकालच्या युगामध्ये, की सगळेजण म्हणतात, की बाबा मला 50 राखी आल्या, तुला 4च राखी. हा, तो ट्रेंड बनलेला आहे. तो ट्रेंड बनलाय. काही जण मुलं पळतात पण राखीसाठी. राखी बांधू नको म्हणतात. असं पण आहे. आणि दुसरी गोष्ट राखीचं आता राखी कशा फॅशनेबल आलेले आहेत. लहान मुलासुद्धा क्रेज असते लहान मुलांना. मी माझ्या भावाला राखी बांधायची सगळ्यापेक्षा वेगळी आणि बाकीच्या सगळ्यांना वेगळी. त्यांचा विचारायचा प्रश्न हा होता म्हणजे, हा की बाबा आणि हा, एखाद्याला हो, चालेल. मोठी राखी आणि हवी ते असते, एखाद्याला विचारेल. छोटी राखी हवी असते. काही नाही, एवढी महागडी राखी, एवढी सुंदर राखी बांधली, काढली, टाकून दिली. काही भाऊ असतात ते जपून ठेवतात. वर्षभर ती राखी तशीच जपून ठेवतात, पुढच्या वर्षी दुसरी राखी बांधतात.